सांगली राजाराम बापू पाटील साखर कारखान्याचे साखरेचे ट्रक अडवून शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन। सांगलीच्या वाळवा तालुक्यातील शेतकरी संघटनेचे रघुनाथ दादा पाटील यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, सातबारा कोरा झाला पाहिजे, धान्याला भाजीपाल्याला हमी भाव मिळाला पाहिजे या संदर्भात सरकारला निवेदने दिली होती। या निवेदनाचा त्यांनी 15 तारीख अल्टिमेट दिला होता। त्यामुळे आज आक्रमक होत शेतकरी संघटनेचे रघुनाथ दादा पाटील यांनी इस्लामपूर येथील राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याची साखर बाहेर पडत असताना रस्त्यावर रोखून धरली आणि आंदोलनाची पहिली ठिणगी पेटवली। यावेळी रघुनाथ दादा पाटील यांच्या शेतकरी संघटनेच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते यांनी हे आंदोलन केले। शेतकरी संघटनेचा जय असो, शेतकरी संघटनेचा जय असो। उसाला 5000 भाव मिळाला पाहिजे, संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे। शेतकरी संघटनेचा जय असो, उसाला 5000 भाव मिळाला पाहिजे, संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे। रघुनाथ दादांचा विजय असो, रघुनाथ दादांचा विजय असो, शेतकरी संघटनेचा विजय असो। कर कर्जा नहीं देंगे, दिल्ली का बिल भी नहीं देंगे, कर कर्जा नहीं देंगे, दिल्ली का बिल नहीं देंगे। शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे। बाईक येतो का? आज शेतकरी संघटना रघुनाथ दादा शेतकरी संघटनेच्या वतीनं राजाराम बापू सहकारी साखर कारखान्यावर ठरल्याप्रमाणे या भाजप सरकारनं इलेक्शनमध्ये तुमचं शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करतो असं आश्वासन दिलं होतं व जाहीरनाम्यात सुद्धा दिलं होतं। पण सरकार ही सत्तेवर आल्यामुळं आता ते सगळं डावलू लागलंय। म्हणून रघुनाथ दादा शेतकरी संघटनेच्या वतीनं शिवाजी महाराजांची जयंती 19 फेब्रुवारीपासून साहेबराव करपे यवतमाळ यांच्या आत्महत्या केली, पहिली महाराष्ट्रातली आत्महत्या 19 मार्चपर्यंत पुऱ्या महाराष्ट्रभर जनजागृती करून 19 मार्चला सरकारला अल्टिमेटम दिली होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपर्यंत संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, अन्यथा आम्ही 15 मार्च एप्रिलपासून एक भाजीपाला साखर दूध कुठलंही मुंबईला पुण्याला सिटीमध्ये जाऊन देणार नाही। त्याप्रमाणे आज आम्ही साखर कारखाना राजाराम बापू इथे साखर अडवून त्यांचे जी मुंबईला आणि पुण्याला जाणार जी साखर आहे ते आम्ही आज रोखतोय। तरी आज हा पहिला दिवस आहे। काल आम्ही या कारखान्याला इंटिमेशन दिले होते, तरी सुद्धा या कारखान्याने साखर भरलेली आहे, तो ट्रक आम्ही इथं अडवलेला आहे। तरी इथून पुढे जर साखर भरली आणि त्याचे जर इतर विल्हेवाट काय लागली किंवा ट्रकला पंक्चर झाला किंवा काय पिटवलं तर याची जबाबदारी आमच्यावर राहणार नाही। याची इंटिमेशन सरकारला जबाबदारी सरकारने घ्यावी एवढी मी या ठिकाणी ही करतो। शेतकरी संघटनेचा जय असो, शेतकरी संघटनेचा जय असो। संपूर्ण कर्जमुक्ती झालीच पाहिजे, संपूर्ण कर्जमुक्ती झालीच पाहिजे। उसाला 5000 रुपये दर मिळालाच पाहिजे, उसाला 5000 रुपये दर मिळालाच पाहिजे। रघुनाथ दादांचा विजय असो, रघुनाथ दादांचा विजय असो। आज आम्ही या ठिकाणी राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या साखर ज्या गेटमधून बाहेर पडते त्या गेटवर आम्ही थांबलेलो आहे। इथून आम्ही शहराकडे जाणारा सर्व शेतीमाल जो आहे तो आम्ही अडवण्याचा प्रयत्न करत आहे केलेला आहे आणि कोणत्याही प्रकारचा भाजीपाला दूध वगैरे शहराकडे जाऊ देणार नाही जोपर्यंत जी संपूर्ण कर्जमुक्ती होत नाही। जसं इलेक्शनमध्ये देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं संपूर्ण सातबारा कोरा करू, तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 साली सांगितलं होतं पहिल्याच मीटिंगमध्ये आम्ही पहिलं काम करेल किसान कर्जमाफी करूंगा असं सांगितलं होतं। तर अशा ह्या लबाड सरकारचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो। हे भाजप सरकार जे आहे केंद्रात आणि राज्यात हे फार अतिशय लबाड सरकार आहे आणि ह्या सरकारमध्ये असणारे सगळे भ्रष्टाचारीच लोक आहेत आणि अशी भ्रष्टाचारी लोक आम्हाला सांगतात 31 मार्चपर्यंत कर्ज भरा शेतकऱ्यांना।
तर आम्हाला ह्या सरकारला एक इशारा देत आहे आम्ही, जोपर्यंत संपूर्ण कर्जमुक्ती होत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारचं कर्ज आम्ही भरणार नाही. आणि जे आत्महत्या करत्याला आहेत शेतकरी, त्या सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे, कोणीही आत्महत्या करू नका. आणि जेवढ्या आतापर्यंत आत्महत्या झाल्यात हे आत्महत्या नसून हे सरकारने केलेले खून आहेत. तर आता इथून पुढं कोणीही शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये, कुठल्याही प्रकारचं कर्ज भरू नये. संपूर्ण कर्ज हे आपल्याला जोपर्यंत माफ होत नाही तोपर्यंत हे आपलं आंदोलन असंच चालू राहणार आहे. शेतकरी संघटनेचा विजय असो. शेतकरी संघटनेचा विजय असो. रघुनाथ दादांचा विजय असो. रघुनाथ दादांचा विजय असो. आज आम्ही या ठिकाणी राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर शेतकरी संघटनेच्या वतीनं साखर अडवण्यासाठी आलेलो आहोत. दिनांक 19 मार्च पर्यंत आम्ही 1 महिना या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या जयंतीपासून 19 फेब्रुवारी ते साहेबराव करपे यांच्या कौटुंबिक आत्महत्येचा स्मृतिदिन 19 मार्च या पर्यंत आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर या सरकारला आणि या महाराष्ट्रातील जनतेलाही आठवण करून देण्यासाठी आम्ही जनजागृती अभियान केलं होतं. त्यानंतर पुण्यामध्ये आयुक्तालयावर जाऊन सरकारला आणि आयुक्तांना, कृषी आयुक्तांना निवेदन दिलं होतं आणि 14 तारखेपर्यंत या ठिकाणी सरकारनं आमची संपूर्ण कर्जमुक्ती करावी म्हणून आम्ही अल्टिमेटम दिला होता. परंतु या ठिकाणी आज सरकारनं कुठल्याही प्रकारे या ठिकाणी या आश्वासनाची पूर्तता केलेली नाही किंवा अल्टिमेटम दिला होता यावर कसल्याही प्रकारचा निर्णय घेतलेला नाही, बैठक घेतलेली नाही. आज आम्ही संघटनेच्या माध्यमातून या सरकारला परत आठवण करून देऊ इच्छितो की आज जर या ठिकाणी तुम्ही आमची संपूर्ण कर्जमाफी केली नाही तर संपूर्ण या ठिकाणी शहराकडे जाणारा दूध, भाजीपाला, साखर, जीवनावश्यक वस्तू शहराकडे जाणार नाहीत ही दक्षता या ठिकाणी शेतकरी संघटना घेईल. शेतकरी संघटनेचा आज आम्ही पहिल्यांदाच राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याच्या गेटवर या ठिकाणी साखरेचा ट्रक अडवलेला आहे आणि या ठिकाणी कारखान्याच्या प्रशासनाला सन्माननीय आमदार जयंतराव पाटील साहेब, आता तुम्ही सरकारमध्ये नाही आणि या आंदोलनात तुम्ही सहकार्य करावं असं मी त्यांना आव्हान करतो. आता या आंदोलनाचा शेवट कर्जमाफी घेऊनच होईल एवढंच या ठिकाणी मी शेतकरी संघटनेच्या वतीनं जाहीर करतो. आणि आम्ही यापुढे परत एकदा सांगू इच्छितो की रस्त्यावर कसल्याही प्रकारे शेतीमालाची वाहतूक होणार नाही. साखर, दूध, भाजीपाला त्याचबरोबर कसल्याही प्रकारचं धान्य सुद्धा या ठिकाणी शहराकडे जाणार नाही, महानगरांच्याकडे जाणार नाही याची दक्षता शेतकरी संघटना घेईल. शेतकरी संघटना